आता आपण सुरुवात करतोय स्विच मोड पॉवर सप्लाय. जसं पॉवर सप्लायच्या बाबतीत आपण पाहिलं, ट्रान्सफॉर्मर पाहिलं, रेक्टिफायर सर्किट्स पाहिले, फिल्टर पाहिलं, बरोबर, आणि नंतर मग व्होल्टेज रेग्युलेटर पाहिलं. पण हा जो स्विच मोड पॉवर सप्लाय आहे, याला शॉर्टमध्ये SMPS म्हणतो आपण. हा SMPS जर का तुम्हाला पाहायचा झाला तर आपलं जे कम्प्युटरचं सिस्टीम कॅबिनेट असते, त्या सिस्टीम कॅबिनेटला मागच्या बाजूला वरती एक पॉवर सप्लाय दिलेला असतो. जो आपला प्लग असतो तिथून पॉवर कॉर्ड त्या आपल्या सिस्टीम कॅबिनेटला गेलेली असते. पाहिलाय का तुम्ही? तुमच्याकडे कम्प्युटर जर असेल तर त्या सिस्टीम कॅबिनेटला तुम्ही CPU म्हणतात, ठीक आहे. मागच्या बाजूने एक पॉवर कॉर्ड आपल्या घराच्या प्लगमध्ये गेलेली असते. तिथे त्या स्विच मोड पॉवर सप्लाय आपला जो CPU आहे त्याच्या वरच्या बाजूला असतो तो. आणि मग तो कसं वर्क करतो, त्याचं वर्किंग आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आता तो कसा तयार झालेला आहे स्विच मोड पॉवर सप्लाय, तर बघा आपण लिहून घेतलेला आहे, an SMPS अ हायली सोफिस्टिकेटेड पॉवर सप्लाय सर्किट. आता सोफिस्टिकेटेड म्हणजे काय, की तो वापरायला तो इझी आहे, बरोबर आहे, ॲज कम्पेअर्ड टू अदर पॉवर सप्लाय. आणि त्या पॉवर सप्लायमधून ज्या काही कॉर्ड्स पूर्ण आपल्या त्या सिस्टीम कॅबिनेटमध्ये गेलेले असतात, तिथनं याला जातात, मदरबोर्डला जातात. मदरबोर्डवरनं काही पॉवर कॉर्ड आपल्या हार्ड डिस्कला जातात, त्याच्यानंतर DVD रायटर असेल त्याला जातात, आणि अदर सर्किट काही असतील तर त्याला जातात, बरोबर. तर an SMPS इज अ हायली सोफिस्टिकेटेड पॉवर सप्लाय सर्किट. Its DC voltage at the output is very pure as compared to general purpose DC power supply. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे जे पॉवर सप्लाय आहे तर हे ॲज कम्पेअर्ड टू जे आपण नॉर्मल जे पाहिले जातात त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटीचा आउटपुट DC व्होल्टेज देतात. इट इज अ लाईट वेट, स्मॉल इन साइज and has low power consumption. To understand the basic idea of SMPS, consider the following block diagram. खाली एक ब्लॉक डायग्राम दिलेली आहे आपल्याला. त्या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्ही बघत असणार की एक ट्रान्झिस्टर दिलेला आहे. तो ट्रान्झिस्टर म्हणजे आपला सिरीज पास ट्रान्झिस्टर आहे. ओके, तो आपला काय आहे, सिरीज पास ट्रान्झिस्टर, हा T1. ओके, त्याच्यानंतर हा एक इंडक्टर दिलेला आहे त्याच्या सिरीजमध्ये, हा इथे एक कॅपॅसिटर दिलेला आहे, आणि तिथे आपल्याला एक पल्स जनरेटर दिलेला आहे. आता पल्स जनरेटर काय करतं, पल्सेस तयार करतं. पल्स म्हणजे आपण पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 5 फ्लिपफ्लॉपमध्ये. आपण त्याच्यासाठी मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स यूज केले होते पल्स जनरेट करण्यासाठी. अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर, बायोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर, ओके, आणि मोनोस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. तर ह्या पल्स इथे आपल्याला दिसत आहेत. ओके, म्हणजे इथे सुद्धा या पल्स जनरेटरमध्ये सुद्धा कोणतं तरी मल्टी व्हायब्रेटर सर्किट्स यूज केलेलं असेल. ओके, आता पुढचं एक डायोड तिथे यूज केलेला आहे. बघा खाली त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, ॲज शोन इन अबाव सर्किट डायग्राम द अनरेग्युलेटेड DC व्होल्टेज इज कनेक्टेड ॲट द इनपुट VI. हा आपला VI आहे इथे. ओके, हा आपला VI, ठीक आहे. इनपुट व्होल्टेज दिलेला आहे Vin, बरोबर. This voltage is chopped by transistor T1 into series of pulses. आता तो व्होल्टेज कुठे जातोय, सिरीज पास ट्रान्झिस्टरला जातोय T1 ला.
आणि खालून पण पल्सेस येत आहेत त्याच्या. ओके, आता ते कसं वर्क होतं पुढे बघू आपण. दिस हॅपन्स बिकॉज द बेस ऑफ T1 इज कनेक्टेड टू द आउटपुट ऑफ पल्स जनरेटर. बघा, जो T1 चा बेस आहे तो कुठे कनेक्ट केलेला आहे? पल्स जनरेटरला. द पल्स जनरेटर प्रोड्युसेस स्क्वेअर वेव्स. आता स्क्वेअर वेव्ह प्रोड्यूस करतात म्हणजे काय? तर पल्स जनरेट करतात. पल्स ही स्क्वेअर वेव्हच्या फॉर्ममध्ये असते, आपण पाहिलेलं आहे अगोदर. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ स्क्वेअर वेव्ह, पहिली जी पॉझिटिव्ह हाफ सायकल आलेली आहे, T1 कंडक्ट्स. T1 काय होतो? कंडक्ट होतो, म्हणजे T1 मधनं करंट फ्लो होणार. अँड ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल इट इज कट ऑफ. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तो कट ऑफ होईल. ठीक आहे, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा सप्लाय त्या T1 ला जाणार नाही, म्हणजे तो T1 जो आहे तो कंडक्ट होणार नाही, तो त्यावेळेस ऑफ कंडिशन मध्ये राहील. हेन्स ॲट इट्स एमिटर वी अगेन गेट स्क्वेअर वेव्स ॲज शोन अबाव. मग आता एमिटरच्या बाजूला सुद्धा एक स्क्वेअर वेव्ह दिलेली आहे बघा. तुम्ही जर पाहिली तर एमिटर जो आहे हा इथे T1 ला जो ॲरो दिलेला आहे त्याच्या बाजूला सुद्धा एक स्क्वेअर वेव्ह आलेली आहे. कारण आपण बेसला देतोय की नाही, मग बेसला जे इनपुट देऊ तेच एमिटरकडे जाणार. ओके, आणि त्याच्या अपोजिट कलेक्टरला आउटपुट भेटणार. आपण पाहिलेलं आहे, बेसला जर 1 दिला तर कलेक्टरला 0 मिळतो, पण एमिटरला 1च जातो. कारण NPN ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, आणि NPN ट्रान्झिस्टर मध्ये ॲरो एमिटरच्या डायरेक्शनने असतो. ठीक आहे, लक्षात येतंय? हे लक्षात येतंय का? ओके, तर बघा, म्हणजे आपण काय करतोय की जी पल्स जी आहे ती पल्स बेस ला देतोय, आणि बेस थ्रू ती एमिटरच्या बाजूला जाते. द स्विचिंग फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्झिस्टर T1 इज अबाउट 20 किलोहर्ट्ज. त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे T1 ची ती 20 किलोहर्ट्ज राहील स्विचिंग फ्रिक्वेन्सी. त्यावेळेस ते ऑन मध्ये राहील. बिकॉज धिस इज द आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ पल्स जनरेटर. कारण ती पल्स जनरेटरची आउटपुट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आपल्याला जी पल्स मिळालेली आहे पल्स जनरेटरद्वारा ती आहे 20 किलोहर्ट्ज. इन दिस वे द ट्रान्झिस्टर सिम्पली ॲक्ट्स ॲज अ स्विच. म्हणजे इथे फक्त ट्रान्झिस्टरचा यूज काय केला जातो? ॲज अ स्विच म्हणून. ओके, ड्युरिंग हाय आउटपुट ऑफ पल्स जनरेटर इट इज ऑन, अँड ड्युरिंग लो आउटपुट इट इज ऑफ. आता ड्युरिंग हाय आउटपुट म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह पल्स, आणि ड्युरिंग लो आउटपुट म्हणजे काय? निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्हला ट्रान्झिस्टर T1 कंडक्ट होतोय, म्हणजे त्यावेळेस तो ऑन राहील, आणि निगेटिव्हला तो काय होतोय? कंडक्ट नाही होतोय, कट ऑफ होतोय, म्हणजे त्यावेळेस ट्रान्झिस्टर T1 हा ऑफ कंडिशन मध्ये राहील. ओके, त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर खाली दिलेलं आहे बघा. Thus the transistor conducts the transistor connects the VI म्हणजे इनपुट व्होल्टेज at the output of the circuit as VO म्हणजे आउटपुट व्होल्टेज. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ म्हणजे त्या पल्सची ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ, अँड डिस्कनेक्ट्स VI फ्रॉम Vout ड्युरिंग निगेटिव्ह हाफ. म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह हाफ असेल तेव्हा आपला VI जो आहे तो कनेक्ट राहील, आणि निगेटिव्हला तो डिस्कनेक्ट राहील. कारण निगेटिव्ह पल्समध्ये
ट्रान्झिस्टर T1 कंडक्ट होणार नाही. म्हणजे इनपुट व्होल्टेज आपण जे देतोय एमिटर कडनं, सॉरी कलेक्टर कडनं, ओके, कलेक्टर कडनं देतोय, तर तो सिरीज पास ट्रान्झिस्टर तो इनपुट व्होल्टेज आउटपुट कडे जाऊ देणार नाही निगेटिव्ह हाफला. कारण निगेटिव्ह हाफला, निगेटिव्ह पल्सला तो ट्रान्झिस्टर T1 कंडक्ट होणार नाही, कट ऑफ राहील. आणि जेव्हा पॉझिटिव्ह हाफ राहील तेव्हा तो इनपुट व्होल्टेज डायरेक्ट कनेक्ट केला जाईल आउटपुट व्होल्टेजला. ओके, येतंय का लक्षात? बघा सेंटेन्स काय दिलाय, द ट्रान्झिस्टर कनेक्ट्स द VI ॲट द आउटपुट ऑफ द सर्किट ॲज Vout ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ. म्हणजे VI जो कनेक्ट होतो आउटपुट व्होल्टेजला केव्हा होईल, पॉझिटिव्ह हाफला होईल, आणि डिस्कनेक्ट होईल VI फ्रॉम Vout केव्हा, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ. ड्युरिंग निगेटिव्ह हाफला तो डिस्कनेक्ट होईल, कारण पॉझिटिव्ह हाफला ट्रान्झिस्टर T1 ऑन असतो म्हणून तो कनेक्ट होईल, आणि निगेटिव्ह हाफला तो ऑफ असतो म्हणून डिस्कनेक्ट होईल, सिम्पली. ओके, नाउ ॲट द आउटपुट ऑफ द सर्किट वी अगेन गेट स्क्वेअर वेव्स. आता सर्किटच्या आउटपुटला म्हणजे कुठे, जे आपलं T1 चा एमिटर दिसतोय त्या बाजूला. आता काय मोक्षदा इतक्या उशिरा, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ. ओके, now at the output of the circuit we again get square waves having frequency 20 kilohertz. 20 kilohertz ची फ्रिक्वेन्सी आपल्याला तिथे मिळेल. The gap or valley between two successive positive half cycle can be easily filled up with the help of filter circuit C connected in the circuit. आता बघा, ज्या वेळेस पॉझिटिव्ह पल्स असते त्यावेळेस ते ट्रान्झिस्टर ऑन असतं आणि आपलं इनपुट व्होल्टेज डायरेक्टली कनेक्टेड टू द आउटपुट व्होल्टेज. बट ड्युरिंग निगेटिव्ह पल्स इनपुट व्होल्टेज डिस्कनेक्ट्स फ्रॉम Vout बिकॉज ट्रान्झिस्टर T1 इज कट ऑफ कंडिशन. ओके, पण जर निगेटिव्ह हाफला जरी तो गॅप आला तर तो इझिली फिल्डअप केला जातो विथ द हेल्प ऑफ फिल्टर सर्किट कनेक्टेड इन द सर्किट. फिल्टर सर्किट, कपॅसिटर C कनेक्टेड इन द सर्किट. तो कपॅसिटर जो यूज केलेला आहे तो आपला फिल्टर सर्किट आहे, आणि त्या फिल्टर सर्किटमुळे काय होईल की निगेटिव्ह पल्सला जरी गॅप आला त्या व्होल्टेजचा तरी तो इझिली भरून घेतला जाईल, फिल्डअप केला जाईल. ओके, व्हेन द गॅप्स आर फिल्ड अप बाय गिव्हिंग स्टोअर्ड चार्ज ऑफ कपॅसिटर. कपॅसिटर चार्जिंग होतो हे आपल्याला माहिती आहे, आणि तो चार्जिंग कशामुळे होतो, फक्त AC मुळे. मग तिथे थोडाफार AC असणारच आहे, कारण फिल्टरचं आउटपुट देतोय आपण त्याला, बरोबर, सॉरी रेक्टिफायर सर्किटचं आउटपुट देतोय त्याला T1 ला रेक्टिफायर सर्किटचं आउटपुट देतोय, म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार AC आहेच, आणि तो AC जाण्यासाठी कपॅसिटर C यूज केलेला आहे फिल्टर, मग तो इझिली फिल्डअप करणार आहे. ओके, we get almost straight line parallel to x axis. म्हणजे आपल्याला जो DC मिळतो तो x axis च्या पॅरललला मिळतो. हे मी तुम्हाला आपण जे CRO पाहिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला DC व्होल्टेज x च्या वरती मिळतो. x axis वर आपण टाइम पर DIV घेतो आणि y axis वर व्होल्ट पर DIV असतं. ओके, note that the diode D used in the circuit
to absorb the back EMF produced in the coil L. जो इंडक्टर तिथे यूज केलेला आहे तो इंडक्टर सुद्धा काय करेल की त्याच्यामधला थोडाफार एसी जो आहे तो त्याला अपोज करेल आणि हा डायोड डी जो यूज केलेला आहे हा काय करणार तो जो एसी राहील अल्टरनेटिंग करंट तो काय करेल ॲब्सॉर्ब करेल आणि त्यालाच त्याचा बॅक ईएमएफ म्हटला जातो. ओके, ड्यू टू सेल्फ इंडक्शन तो स्वतः इंडक्ट करेल आपला इंडक्टर. इन दिस वे द सर्किट गिव्स व्हेरी प्युअर डीसी व्होल्टेज. कारण दोनदा फिल्टरिंग होत आहे, एकदा इंडक्टरने फिल्टरिंग होत आहे आणि एकदा कपॅसिटरने फिल्टरिंग होत आहे. म्हणून ॲज कम्पेअर्ड टू अदर पॉवर सप्लाय वी गेट प्युअर डीसी इन SMPS मोड म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. ओके, द आउटपुट व्होल्टेज ऑफ द सर्किट इज गिव्हन बाय त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे Vout इक्वल टू D इंटू VI. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि मग खाली त्याचे ॲडव्हान्टेजेस दिलेले आहे की का यूज केला पाहिजे. तर पहिलं काय आहे की द सेरीज पास ट्रान्झिस्टर डिसिपेट्स व्हेरी लिटल पॉवर इन इट. म्हणजे कमी पॉवर तिथे वाया जाते, वेस्टेज जाते. ओके, सिरीज पास ट्रान्झिस्टर असल्यामुळे सिन्स द series डिसिप्शन is negligible, output is proportional to input. दुसरं आहे for highly pure DC output the filter circuit need not be very large in size and value. म्हणजे जे फिल्टर सर्किट आपल्याला मोठं घ्यायची गरज नाहीये. ओके, तिसरं आहे हाय इफिशियन्सी आउटपुट इज ऑब्टेन्ड. चौथा आहे करंट डिमांड ऑफ द लीड इज इझिली सॅटिस्फाईड विदाउट रेड्युसिंग आउटपुट व्होल्टेज. ओके, हेन्स द लोडिंग इफेक्ट इज निग्लिजिबल. म्हणजे कोणत्याही प्रकारचा लोड त्या सर्किटवर येणार नाही. ओके, सिन्स द ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इज हाय about 20 kilohertz or more, the ripples at the output of SMPS are also very less. कारण रिपल्स काय येणार नाहीत कारण तिथे एक इंडक्टर यूज केलेला आहे. इंडक्टर सुद्धा फिल्टर सर्किट सारखंच वर्क करणार आहे आणि नंतर कपॅसिटर यूज केलेला आहे. म्हणजे दोन फिल्टर सर्किट जर तिथे यूज केलेला आहे तर आपल्याला रिपल्स आउटपुटला येणारच नाही आणि ऑलवेज आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल पॅरलल टू एक्स ॲक्सिस. लक्षात आलं.